विचारलं की 10 दिवसापूर्वी मी त्याला सांगितलं होतं की नाही की तुझा पहिला क्रमांक आहे. मला कळलं, मी 3 वर्षापासून या प्रजा फाउंडेशननी पहिल्या वर्षी माझा जो नंबर दिला, मी इतका आघात लागला की म्हटलं एवढे चांगले लोक या कमिटीवर आहे. आणि जरा मी सगळं समजून घ्यायला तरी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, 3 तास बसलो आणि ठाकूर मातूर बोगस लोक सगळे, काहीच त्याला विधानसभेच्या कामकाजाच्या संबंधी कळत नाही आणि फक्त मुंबईचे 32 लोक पकडून संपूर्ण महाराष्ट्राचा निकष लावायला हे बसलेले आहेत. त्याला काय अर्थ आहे का? काही अर्थ नाही हो, याच्याकडे फालतूगिरी आहे सगळी. ठीक आहे बळवंतजी, अत्यंत गंभीर आरोप होत आहेत. मी ह्याबद्दल उत्तर देणं अपेक्षित आहे. एक महत्वाचा मुद्दा आहे बळवंतजी की हे सगळे तुम्ही निवड करताना तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिटी बघितली आहे की नेमकं काय? आम्ही जेव्हा निकष लावत होतो त्यावेळी आम्ही ज्यांनी जे प्रश्न मांडले त्याबद्दल जे क्वालिटी प्रश्न आहेत, ज्यांना आम्ही म्हणतो की जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, क्राईम बद्दल, प्रकाश मेहतानी तो हाऊसिंगचा मुद्दा लावून धरलाय ना. मला सांगा, नाही बळवंतजी, माझा प्रश्न असा आहे की मी त्या मतदारसंघाच्या जवळ राहतो. प्रकाश मेहतानी जो हाऊसिंगचा मुद्दा आहे तो 43,000 बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंचा प्रश्न आहे आणि ते गेले 12 वर्ष तिथे लढतात. त्यांनी तुम्ही त्या आमदाराला तुम्ही फ्लॉप 10 मध्ये टाकता. आम्ही जेव्हा प्रकाश मेहताना ऑफिसमध्ये भेटलो, ते आमच्या 2011 जेव्हा रिपोर्ट काढली होती त्यावेळी प्रकाश मेहता आमच्या ऑफिसला आले होते. तेव्हा त्यांनी मांडलेले सर्व प्रश्न, त्यांचे जे प्रश्न होते त्यांचे सर्वांची उत्तर आम्ही दिली. त्यांना जे डॉक्युमेंट्स हवे होते की ज्या निकषावर आम्ही हे रिपोर्ट बनवला आहे, त्यावेळी ते खूप आनंदाने त्यांनी आम्हाला सांगितलं की मी ह्या वर्षी आजारी असल्यामुळे मी खूप अटेंड करू शकलो नाही आणि खूप चांगला माझ्या विधानसभेमध्ये मी प्रश्न मांडू शकलो नाही आहेत. हे त्यांनी स्वतः मांडून ते आनंदाने गेले आणि सांगितलं की पुढच्या वर्षी मी चांगला काम करण्याचा प्रयत्न करेन. तर त्यामुळे प्रकाश मेहता हे खूप चांगल्या पद्धतीने प्रजा फाउंडेशनला ओळखतात आणि चांगल्या प्रकारे म्हणजे एवढे गंभीर आरोप आहेत, परंतु ते आरोप असते का लावतात? अभिजित, मला संपूर्ण उत्तर घेऊ द्या. मी उत्तर देतो. आज हे का आरोप लावतात? कारण की त्यांच्या परफॉर्मन्समध्ये खूप अजून पुढे प्रोग्रेस दिसत नाही आहे. त्यानुसार जसं की तुम्ही एक मुद्दा घेतला, परंतु इतर आमदार मुंबईला घेऊन, मुंबईच्या विषयाने महाराष्ट्राला घेऊन खूप पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार त्यांचे अटेंडन्स, त्यांचे प्रश्न, नागरिकांचा जो सर्वे झाला आहे त्या सर्वेमध्ये जसे की योगेश सागर, अमीन पटेल, ज्यांना मी नागरिकांचा कौल मिळाला आहे त्यानुसार त्यांची रँकिंग केली गेली आहे. तसंच जेव्हा मी बघतोय की त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड हा एक मोठा भाग आहे. 3 आमदारांवर नवीन इलेक्शन झाल्यानंतर 3 आमदारांवर नवीन FIR रजिस्टर झाले, त्यांच्यावर चार्जशीट दाखल झाले आहेत. त्यामुळे बरेच आमदार जसे की जे 2011 मंगेश सांगळे प्रथम क्रमांकावर होते, आज ते 21व्या क्रमांकावर आहे. ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही काही पॉलिटिकल प्रो म्हणून किंवा सपोर्ट म्हणून कुठल्या एखाद्या पार्टीला सपोर्ट करत आहोत, असं नसून आम्ही एक प्युअरली नॉन पॉलिटिकल ठेवून आम्ही त्याच्यावर काम करत आहोत. मला रविकिरण बोला तुम्ही. ते मला एकच सांगायचं की प्रजा फाउंडेशन असो किंवा कुठलीही NGO असो, त्याला नावमेद करणं हा हेतू असायला कामा नाही, हेतू असता कामा नाही. परंतु मी एक सूचना करू इच्छेन, कारण मी सुद्धा गेली 20 वर्ष विधानसभेचं कामकाज अत्यंत बारकाईने कव्हर करतोय. गेली 20 वर्षे ह्या मुंबईमध्ये पत्रकार म्हणून काम करत असताना आमदारांचं काम, खासदारांचं काम, मंत्र्यांचा सहभाग, सरकारची कार्यपद्धती या सगळ्यांचा जवळून अभ्यास केलेला आहे. त्यावर मी एकच सांगू इच्छितो की प्रजा फाउंडेशन असो किंवा कुणी असो, त्यांनी कामकाजाचं मूल्यमापन करण्याचे निकष जरा नीट ठरवले पाहिजेत. कारण मी आपल्याला सांगतो की एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा आमदार किती सक्रिय आहे हे ठरवण्याचे निकष वेगळे असतात आणि एखादा आमदार राज्य पातळीवर जेव्हा विधिमंडळामध्ये त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो, राज्याच्या हिताचे प्रश्न मांडतो, त्याचं मूल्यमापन करण्याचे निकष वेगळे असले पाहिजेत. कसं आहे की तुम्ही नुसतं RTI मध्ये जाऊन विधानसभा भवनामध्ये कोण किती प्रश्न टाकले याची माहिती मिळवून चालणार नाही. याचबरोबर रोजच्या प्रोसिडिंगमध्ये कोण आमदार काय बोलले, किती बोलले, त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे, राज्याचे काय प्रश्न मांडले याचा नीट अभ्यास केला पाहिजे. आणि मला वाटतं असं प्रोसिडिंग उपलब्ध हे महाराष्ट्राचं विधिमंडळ जरूर करून देईल. कारण आपल्या आमदारांचं चुकीचं मूल्यमापन बाहेर झालेलं महाराष्ट्राच्या विधिमंडळाला सुद्धा आवडणार नाही. तर ही एक मला इथे सूचना करावीशी वाटते. दुसरी गोष्ट अशी की मला असं आणखी एक सांगायचं होतं की मुंबईमध्ये जेव्हा तुम्ही आमदारांचा परफॉर्मन्स जोखता तेव्हा उलटं जर आपण करू शकलो की मुंबईचे सर्वसाधारण प्रश्न काय आहेत. मुंबईचे सर्वसाधारण प्रश्न आहेत घरांचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न, पर्यावरणाचा प्रश्न, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न. या मुद्द्यांवर कोण लोकप्रतिनिधी किती बोलतात,
काय बोलतात, काय भूमिका घेतात, याच्यावर जर एक जनरल ओपिनियन जर घेतलं, एक जनरल जर मूल्यमापन केलं, तर मला वाटतं अनेक आमदारांच्या तक्रारी कमी होतील. आणि प्रजा फाउंडेशन असो किंवा कुठली NGO असो, त्यांनी असं काम जरूर केलं पाहिजे, कारण ही लोकशाही आहे. मूल्यमापन करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे लोकप्रतिनिधीचं. पण मला वाटतं हे 2-3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि महत्त्वाची सूचनाही आहेत रवी. कारण अशा प्रकारचा एखादा अहवाल सादर करून लोकांमध्ये जर चुकीची माहिती जात असेल तर कदाचित त्या संस्थेने काळजी घेतली पाहिजे की आपण दिलेला जो अहवाल आहे तो परिपूर्ण असावा. मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकनंतर अत्यंत महत्त्वाची चर्चा करणार आहे. याचं कारण असं आहे की हा अहवाल सादर केल्यानंतर प्रजा फाउंडेशनने ज्यांनी प्रश्न विचारले त्याबाबतचं हे रँकिंग दिलं होतं किंवा ज्यांची लोकप्रियता आहे. पण नवाब मलिकांनी एक मुद्दा उपस्थित केला की विधानसभेमध्ये जी चर्चा होते आणि या चर्चेतून कायदे निर्माण होतात, याचं हे कामकाज आहे ते विधानसभेत चालतं. त्या मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे एका ब्रेकनंतर.